शेतकऱ्यापासून घेतला, शेतकऱ्याला सांगितलं असेल किती लागण झाली आज म्हशीला? शेतकऱ्याची त्यांना आता लागणचं पण विचारलं आपण. खास वैशिष्ट्य काय आहे? पहिल्यावर पैसे पहिल्या पैसे. एका दिवसात 10 म्हशी काढतो. एका दिवसात 10 म्हशी काढते माहित मामा. राजा जी अपनी शक्तियों का पूरा इस्तेमाल कर रहे हो। तो चलिए शुरू करते हैं। राम राम मंडळी, तर कशा आहात तुम्ही सर्वजण? तर मंडळी, स्वागत आहे बघा तुमचं आपल्या मुलखाच्या गडी या युट्यूब चॅनल वरती. तर मंडळी, आज आहे बघा मंगळवार आणि तारीख आहे बघा 4 ऑगस्ट 2026. तर मंडळी, मंगळवार म्हणलं की काय असते, तर मंगळवारचा म्हैस बाजार असते बघा. तर आजच्या या म्हैस बाजारामध्ये तुम्हाला मुर्रा, गावरान त्यासोबत जाफराबादी म्हशी पाहायला मिळतात बघा आपल्या वसमतच्या म्हैस बाजारामध्ये. मंडळी, जास्त प्रमाणामध्ये बघा याच म्हशी असतात. कधी मधी बघा या आपल्या बाजारामध्ये बघा पंढरपुरी म्हशी पण येतात. बाकी आज जास्त करून बघा आपण व्हिडिओमध्ये जास्त काय आपण लांबवर नेणार नाहीत. आज बाजारामध्ये जाफराबादी म्हशीची किंमत काय आहे, त्यासोबत गावरान मुर्रा म्हशीची काय किंमत आहे, म्हशी दुधाला कशा आहेत बघा. कारण की आपल्या या भागामध्ये बघा शेतकरी वर्ग खूप येतो बघा म्हैस वगैरे घेण्यासाठी. त्यामुळे आज आपण रोखठोक व्यापारी असो, शेतकरी असो, कोणाची पण म्हैस असो, त्यांना त्यांचा भाव विचारणार, त्यांचं म्हैस दूध किती देते, अशा सगळ्या गोष्टी विचारणार आहोत बघा. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि पूर्वी जर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग म्हशी व्हिजिट करूया. राम राम मामा. मामा, काय सांगितली मग आज किती आणल्या म्हशी तुम्ही? आज मच्छी होता बघा 5-7 वगार होत. वगारे किती आहेत? वगारे 7च होत वाटतं. वगारे 7 आहेत. म्हशी किती आणल्यात आज? 7. हा, 7. नाव सांगा मामा तुमचं. बवनराव वाखारीकर ढोरे. वाखारीकर. मामा वाखारीचे आहेत बघा. मामा तुम्ही व्यापारी आहेत का? हो व्यापारी. बरं मामा, या इकडे. या म्हशीची काय सांगितली मामा किंमत? इजे हा? हा, वेलेली का? 1-5 1-5 का? कमी जास्त होईल ना होईल. मामा? मुरा जातीची दिसायली म्हैस. हो मुरा आहे मुरा. हा, दुधाची काय गॅरंटी याची? सध्या कच्च द्यायली 3.5 फिक्स गॅरंटी सांगा की दुधाची? 4 ची गॅरंटी देऊ त्याची. 4 ची गॅरंटी देता का? शेतकऱ्याकडून घेतलेली म्हैस तुम्ही? हो. किती इथे हिचं? तिसरं इथे का? मयांगाची याची पक्की गॅरंटी की दिवस वगैरे? आता फिकीर नाही. हा, चला मग. बाकी या बघा म्हैस किती वर्षाची एकदा सांगता का? दात वगैरे दाखवता का म्हशीची? दात काय करतात? दात आली ती तिसऱ्या येताची. तिसऱ्या वेताची का? हो. बर, या म्हशीची काय सांगितली? 3.5 महिन्याची लागत आहे. आ, 3.5 महिन्याची लागत आहे 3.5 महिन्याची का? तपासून. बरं मग पहिला रोहित काय? दुसऱ्या नाही का? 85 का? दुधाचं काय हिचं? दुधाचा पहिल्या रोज दिलेले आहेत दिलेले? 3.5 3.5 3-3.5 का? आता 4 देईल. शांत आहे का? हो शांत. बरोबर. आणि तपासून आहे ना ती गावरान जातीची काय? मुराच आहे का? बरं मंडळी, ही पण मुरा म्हैस आहे बघा. जरा दिसायली गावरान, त्याच्यामुळे विचारलं मी. बाकी तुम्ही म्हशीची क्वालिटी पाहू शकता. आणि म्हैस दुसऱ्या वेतान आहे आणि 3 महिन्याची लागण आहे. 3.5 दूध देते का? बाकी या म्हशीची काय सांगितली? इथे 1.5 जाफर आहे. 1.5 सांगितली काय जाफराबादीची? 4 महिन्याची लागत आहे ती. किती? 4. 4 महिन्याची का? दुधाला कशी येईल? दूध ही 6 देईल होईल. 6 देते का? फिक्स गॅरंटी सांगा मामा, अंदाजे सांगू ना नका. आता तपासून आहे ना. तपासून आहेत का तुम्ही? शेतकऱ्याकडून घेतलेली आहे? हो. बरं किती वित हिचं? तिसरं. बरं काय सांगितली हिची किंमत? 1.5. 1.5. त्या पलीकडच्या म्हशीची? 7 महिन्याची. ही 7 महिन्याची मुरामध्ये. हो. बरं, किती वित याचं? दुसरं वेत आहे का? किती गाभण किती महिन्याची? 7 महिन्याची का? आज 7 महिन्याच्या, 6 महिन्याच्या, 3 महिन्याच्यात गाभण जास्त आणल्यात वाटायला बाजारात. तेच आणतो आपण. बरं काय हिचं दुधाचं काय? हिची हा, 4.5 4.5. बरं हिची काय सांगितली किंमत? हिचे 95 का? कमी जास्त होईल ना. व्यवहारात बसल्यानं होईल काय? मंडळी, म्हैस तुम्ही पाहू शकता मागून पुढून. बघ म्हैस दाखव एकदा. मामा, ही मुराच आहे का? जाफर आहे का? बरं मंडळी, ही पण एक जाफर आहे बघा बाजारामध्ये. हिची काय सांगितली मामा? हिचे 1.10. 1.10 का? दुधाला कशी? दुधाला 5 5 देईल का? किती तो येत आहे आता? दुसरं. किती महिन्याची लागण आहे? ही 5ची. 5 महिन्याची लागण आहे का? बरं. क्वालिटी एकदम जबरदस्त आहे बघा. मागून पुढून दिसा एकदम सारखी आहे बघा. ही एकदा हा, 6 महिन्याची. ही 6 महिन्याची का? हो. जाफरच आहे काही? मुरा जाफर आहे. मुरा जाफर कराची नाही, कराची. क्रॉसिंग आहे का? बरं, हिची काय सांगितली किंमत? 1.15. 1.15 सांगितली का? दुधाला कशी आहे? 6 महिन्याची. 6 महिन्याची लागण आहे. आणि दुधाची काय म्हणले? 6 देईल होईल. 6 देते का? म्हशीची क्वालिटी पाहू शकता तुम्ही. सोपड्या तेल म्हशी आल्यात आज बाजारामध्ये, चांगल्या भारी मध्ये म्हशी आहेत बघा. आणखीन एका दावणीच्या, एका मालकाच्या बघा. राम राम मामा. राम राम. मामा, नाव काय तुमचं? विलास शंभराव पवार. आज किती म्हशी आणल्या?
4-5 आहे. 4 म्हशी आणल्या. बरं, काय सांगितली म्हशीची किंमत आज? या म्हशीची काय सांगितली? याचे 41. 140 सांगितले का? काय जात कोणती? ही मुरा आहे. मुरामध्ये का? दुधाचं काय? 5-5 देते. 5 पद्धती का? हो. गाभण आहे? आता इथे 2-4 होतात. ही एक आहे जाफर. बरं बरं. हिची किंमत काय म्हणले? 41. 140. कमी जास्त होईल ना? हो, होईल ना. बरं. बाकी या म्हशीची म्हणले? जाफर आहे. जाफरामध्ये? 30. 1,30,000. 1,30,000. 1,30,000. बरं, किती वेत आहे हिचं? तिसरं वेत आहे का? दुधाला कशी आहे? 5-5 देते. 5-5 देईल का? 1,30 मंडळी बघा तुम्ही, ही म्हैस बघा, जाफराबादी मध्ये म्हैस आहे बघा. 1,30 सांगायला तर. बाकी मामा व्यवहारात कमी जास्त? बाकीची पक्की गॅरंटी आहे ना? बरं. बाकी या म्हशीची काय सांगितली? तिचे 41. 1,40 का? आज 2-4 रोजात येते का? किती वेत आहे हिचं? पोटात तिसरं आहे समजा. बरं बरं. मंडळी बघा, 2-4 रोजात विती म्हणायचं. ही दूध किती? 5-5च का? 5-5.5 सांगायला तर. बघा ही म्हैस तुम्ही मुरामध्ये आहे ना? मुरामध्ये ही एक म्हैस आहे. बाकी ही वेलेली वाटायली. इथं दूध पिळा असेल. हो. हा, हिला 4-4.5 आहे आता. 4-4.5. हिची काय सांगितली? हिची 1.35. 1.35 का? आज लाखाच्या पुढच्याच म्हशी सांगायला तुम्ही आज तर. थोडीच आहे तर म्हशी. हा, म्हशीचे भाव वाढले काय? वाढलेलेच आहेत. बरं. काय कशाला काय आल्या त्याला का? बरं. 4-4.5 पिळलं म्हणाली. हो. बरं. तिसरं वेत. बाकी मंडळी पहा तुम्ही, मी म्हैस मागून पुढून भाऊ सांगायले तर 4-4.5 पिळलं म्हणून. मुरामध्ये आहे ही म्हैस. चला मामा, तुम्ही दर मंगळवारी येता? हो, दर मंगळवार. सांगा मोबाईल नंबर सांगा तुमचा. 98-22-92-41-84. त्यासोबत मामानं म्हशी पण आणल्यात आणि मामानं रेडा पण आणलाय बघा. एकदम जाफरामध्ये बघा, जाफराबादी मध्ये बघा रेडा आहे बघा. हा गिर जाफर मध्ये रेडा आहे बघा. मामा काय सांगितली रेड्याची किंमत? 21. 21. किती वर्षाचा आहे? त्याला 2-3 वर्ष झालं. शेतकऱ्यापासून घेतलेला आहे तुम्ही? शेतकऱ्या बरं बरं. खास वैशिष्ट्य काय आहे याचं? पाळायचं तब्येला टाकायचं. तब्येत नाही हो, तेच सांगितलं. शेतकऱ्यापासून घेतला, शेतकऱ्याने सांगितलं असेल. किती लागण झाली आज म्हशीला? शेतकऱ्याची त्यांना आता लागणचं पण विचारलं आपण, व्यापारी आहेत घेतलेला. घेतली तरी पण तुम्ही विचारायला पाहिजे, काम आहे नाही ना नाही, तुमचं. विचारावं काय विचारावं त्याला आपण काय. मंडळी बघा तुम्ही, द्यायचं, द्यायचं. फायनल केवढ्याला द्यायचं? जाऊ द्या. 21 फायनल केवढ्याला द्यायचा? होईल कमी रमी. कमी होईल का? म्हणताय ना, गरीब आहे म्हणा, दिवत नाही माहित मामा. पळिल्यावर पैसे. पळिल्यावर पैसे. हा, बरं, उरल्यावर. चला. एका दिवसात 10 म्हशी काढतो. एका दिवसात 10 म्हशी काढते माहित मामा. बाकी मंडळी आपण वसमत मधले बघा, आणखीन एका व्यापारी माणसाच्या दावणीवर आलेलो आहोत बघा. या दावणीवर बघा आज 7-8 म्हशी आहेत. हा मामा, राम 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 राम. काय नाव काय सांगा मामा? अफरोज शेख, वसमाचे येतात काय? वसमत प्रॉपर प्रॉपर व्यापारी येतं. व्यापारी. बरं, आज किती आणल्या म्हशी? आज म्हशी 8-9 आणल्या. 8-9 आणल्या का? हो, कोणत्या जातीमध्ये आणल्या? जाफरीच आहे. सगळ्या मोगरा जाफरी? हा, मोगरा जाफर. हा, गावरान नाही जास्त. गौरण नाही. बरं. काय सांगितली म्हशी सांगायला किंमत? या म्हशीची काय सांगितली? या म्हशीची काय सांगितली? या म्हशीची 2-5. दुधाला काय मामा? 2-5 सांगायचे. ते 6 लिटर दिन ते मला. एका टायमाला हो 12 देईल समजा. हो, 12 दिन. बरं. जाफर मध्ये जाफर आहे जाफर. गाडी तो बेत आहे तिचं? ती तिसऱ्या नाही. तिसऱ्या नाही का? हा, तिसऱ्या नाही. मयांगाची याची पक्की गॅरंटी? हो, पक्की गॅरंटी. काय सांगितली किंमत? 2-10. 2-10 सांगितली का? दुधाला कशी? दुधाला 8 लिन 3 एक टायमाला 8 दिन. 8 देईल का? 16 लिटर. ती तो बेत आहे म्हणले? ती तिसऱ्या नसेल. ती तिसऱ्या नसे का? मंडळी बघू शकता तुम्ही, जाफराबादी म्हैस आहे बघा. मामा हिची 8 लिटर एका टायमाला दूध देईल म्हणून सांगायला तर. म्हशीची क्वालिटी पहा तुम्ही. सोपड्यात तेल म्हशी आहेत बघा. मामा याला किती दिवस बाकी दिला? 10 दिवस. तुम्ही पण मामाच्या सोबतच आहेत वाटायला. आपलीच म्हशी व्यापारी आपण. हा, सगळे 10 दिवस बाकी आहेत. 10 दिवस बाकी. बाकी या म्हशीची काय सांगितली? हिची 170. 170 का? 170 हिची. बरं. दुधाला कशी आहे? दुधाला 12 लिटर दूध आहे याला. 12 लिटर. 12 6 लिटर दूध. 6 देते का? वेली लीक काय? नाही गाभा नाही, गॅरंटी देऊ. गॅरंटी देता? गॅरंटी देऊ. किती दिवस बाकी ती आहे? 10 दिवस राहील. 10 दिवस. किती तो येते म्हणली हिचं? दुसऱ्यांमध्ये आहे. बरं. दुसऱ्यामध्ये का? म्हणजे पहा मग मुरामध्ये आहे बघा. मुरा आहे मुरा. मुरा त्या पलीकडची वेलेली दिसायची. नाही दिली नाही ती. वेलेली दिसायची. लिहिली त्याला 9 लिटर दूध चालू कच्चात पहिला वगैरे 4-4 हरियाणा आहे प्युअर. प्युअर हरियाणा आहे का? हरियाणा pure. बरं. हरियाणा म्हणजे जात मुरामध्ये आहे का? हा, मुरा ओरिजिनल हरियाणा आहे ती. बरोबर. बरं, आता बरेच लोकांचे प्रश्न असतात बघा, आपल्याकडे हरियाणा म्हैस टिकेल की नाही? पण हा, टिकती का? टिकती. हा, हरियाणा आहे ती. एका टायमाला 9 लिटर सांगायला? नाही 2 टायमात 9 लिटर सध्या कच्चा दूध आहे त्याला. कच्चं दूध आहे. हा, 9 लिटर दूध. बरोबर. हे काय सांगितली किंमत? तिची 170.
170 का? 170. पहिला रू पहिला रू मधले गरीब आहे. गरीब आहे का? मंडळी बघा तुम्ही पहिला रू मध्ये मुरामध्ये बघा हरियाणा साईडची प्युअर हरियाणा साईडची म्हैस आहे बघा बाजारामध्ये. भाऊ सांगायला तिचं 9 लिटर दूध पिळलेलं आहे म्हणून. सडाची पण रचना पाहून घ्या तुम्ही. लांब सडक आहेत बघायची. या म्हशीची काय सांगितली? तिचे 2 का? चालू आहे 12 लिटर दूध त्याला. वेलेली आहे किती वेत आहे? दुसऱ्यामध्ये येते गिर मध्ये गिर मध्ये गिर येते गिर रनिंग गिर जाफर आहे का? बरोबर. कसाला काय आहे? पगार आहे त्याची कसं. बरोबर. काय सांगितली तिची किंमत? तिची एक 2.10. 2.10 कमी जास्त होईल ना व्यवहार? कमी जास्त होईल ना. हिची काय सांगितली? गावरानमध्ये दिसायली तिची 1.15. मुरा आहे का? बरं. किती वेत आहे? सुरत म्हणतात त्याला. बरोबर. किती वेत आहे? दुसरं दुधाचं काय? दूध ते 5 द्यायली 5 दिलेले तिने. बरं. किती गाभण आहे दिवसात? आता 8 दिवस घेतील. 8 दिवस घेईल का? बरोबर. ही गौरान ही गावरान आहे का? हिची काय? सुरत मध्ये येते का ही? सुरत मध्ये बरं. काय सांगितली तिची किंमत? तिची जवळ सांगालो 1.5. 1.5 का? आणि ह्या म्हशीची दिली का? सौदा झाला तिचा? 31 ला झाला का? हिचं किती वेत होतं? हा, दुसरं वेत आहे का? दुधाला काय सांगितलं होतं? ते 3-4 3-4. बर. आज मंडळी बघा तुम्ही बाजारामध्ये चांगल्या प्रकारे म्हशी आलत्या बघा. या म्हशीची आपण किंमत तुम्हाला सांगितली. भाव जरा बाजूला आहे की तू. मामा तुमचा आता मोबाईल नंबर सांगा एकदा. 9881 22 47 85. बरोबर. हे मागून टाकू. मंडळी बघा तुम्ही मंडळी आज म्हशी ज्या आहेत बघा त्या टॉप क्वालिटीच्या म्हशी आहेत बघा चांगल्या जाफराबादी मध्ये. मंडळी तुम्ही म्हशी ज्या आहेत त्या मागून पुढून पाहू शकता. काय नाव काय तुमचं? बरोबर रामचंद्र आंबोरे. हा, बरोबर रामचंद्र आंबोरे. बरोबर. कोण्या गावची? वसमतीचं. वसमाची व्यापारी आहेत का? व्यापारी. बरं. का आज 3 म्हशी आणल्या? त्या 5 आहेत. 5 दोन यायला लागल्या. 2 यायलेत का? बरं. काय सांगितली या म्हशीची किंमत? त्या म्हशी 1.25. 1.25 का? हा, तिची 1.40. काय दुधाला कशी? दुधाला 5 5 लिटर आहे. किती वेत आहे? दुसऱ्यात आहे का? ती तिसऱ्यात आहे. की दुसऱ्यात आहे का? हो दुसऱ्यात. बरं. पक्की गॅरंटी पक्की मयंगाची याची? हो, हो. किती महिन्याची? आता या झालेली आहे. याला झाली का? हो. किती दिवस घेईल? 8 दिवस घेते. 8 दिवस घेईल का? 8 दिवस. बरं बरं. मंडळी तुम्ही म्हैस पाहू शकता. दुसऱ्या वेतानं म्हैस सांगायलेत मामा. आणि मामा या म्हशीची आता या म्हशीची मामा 1.40 सांगत आहे. मुरामध्ये म्हैस आहे. तिसरं वेत आहे हिचं? चौथं आहे काय? बरं बरं. जापर आहे का मुरा आहे? क्रॉसिंग आहे काय? बरं. हिची काय सांगितली? 1.35. दुधाला कशी आहे? 5 लिटर आहे का? मामा 5 आहे. 5 किती वेत आहे म्हणली हिचं? 36 तिसऱ्या नाही का? मयंगाची पक्की गॅरंटी? पक्की. बरं. आता आणखी एक म्हैस आली दिसायली तुमची वेलेली वाटायली. कोणतीच आहे? हिचं आहे का? हिचं आहे का? हिला याला किती दिवस बाकी आहेत? हिला 8-10 दिवस. 8-10 दिवस आहेत का? बाकी ही वेलेली आहे. जाफर आहे का? किती वेत आहे हिचं? किती वेत आहे? तिसऱ्या नाही का? दूध किती देते? दूध सध्या 3.5 पिळलं का? 3 3 तानातलं का? काय वगैरे काय कासाला काय वगैरे. वगार आहे का? बरं. वगार दिले. हिची काय सांगितली किंमत? तिची 1.25. 1.25 का? फायनल? कमीत कमी जास्त होईल ना? होईल. बर. मंडळी बघा तुम्ही बघा मामा म्हणा इथं व्हिडिओ पाहून आले होतो कमी करतो मा इथं बऱ्यापैकी. म्हशीची क्वालिटी पाहू शकता. दुसरं वेत आहे का म्हणले? दुसरं वेत म्हणले ना? तिसऱ्या वेतानं आहेत माहित मामा. ही दुसऱ्याची आहे का? तिसऱ्यात आहे का? दुसऱ्या नाही का? बर. जरा मिस्टेक होईल बघा थोडंफार समजून घ्या. ही गावरान आहे का? गावरान गुजर आहे. बरोबर. हे काय सांगितली तिची 10 का? दुधाला कशी आहे? तुझ्याला 4 देईल. हो 4. हा, याला किती दिवस बाकी? त्याला 10-12 दिवस लागतात. 10-12 दिवस बाकी का? बघू शकता मंडळी तुम्ही गावरानमध्ये बघा म्हैस आहे. 8-10 दिवस घेईल म्हणा इथं. उच्ची धाटी म्हैस आहे बघा. मोठी संगीन म्हैस आहे. मामा सांगा मोबाईल नंबर सांगा तुमचा. मामा पहिल्या काळातले माणसं त्याच्यामुळे मामाला जरा सुधरण. बाकी तुम्ही समजून घ्या. मामाचं कसं आता गणित एवढं पक्क नाही. हा, बरं जाऊ द्या.
सांगा मामा, सांगतात मोबाईल नंबर. गाईज बघा तुम्ही मंडळी, बघा पहिले माणसं किती साधे आहेत बघा. आज आज मोबाईल नंबर द्यायचा म्हणत लोक तोंडाने मोबाईल मध्ये लगेच चेक करू सांगत, पण मामाकडे आज पण डायरी आहे आणि मामाच्या डायरी मध्ये नंबर एवढे आहेत की बस. 83 01 24 59. मंडळी भाऊन नंबर सांगितलेला आहे. मामा तुम्ही दर मंगळवारी येताना बाजारात म्हशी वगैरे घ्यायला, म्हणजे मामा म्हशी वगैरे विकण्यासाठी येतात. बाकी मंडळी आजच्या बाजारातल्या बघा ज्या पण म्हशी आहेत बघा, जाफरमध्ये झाल्या, गावरानमध्ये झाल्या, मुर्रामध्ये झाल्या, जेवढ्या पण आज चांगल्यामध्ये म्हशी होत्या बघा, त्या आज आपण म्हशी दाखवलेल्या आहेत बघा. बाकी म्हशी तुम्हाला कशा वाटल्या आणि बाजारातली आज बघा जास्त प्रमाणामध्ये बाजार भरलेला नाही, बऱ्यापैकी चिखलामुळे जास्त म्हशी वगैरे पण आल्या नाहीत आणि बाकीचा जो बाजार आहे तो पण भरला नाही. पण जेवढ्या बाजारामध्ये आज म्हशी आल्या तेवढ्या आपण दाखवलेल्या आहेत बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा आणि एक चांगलीशी कॉमेंट करा बघा. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या बाजाराच्या बाबतीत पाहिजे, जे आपल्या हिंगोली जिल्हा आहे त्याच्या रिलेटेड, ते कॉमेंट करून सांगा एकदा. तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. मज़ा आया और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ.